आंबेगाव म्हटलं की जसं क्षणात श्री क्षेत्र भीमाशंकर डोळ्यासमोर येऊन आपले हात मनोभावे जोडले जातात आणि हुतात्मा बाबू गेनू यांची आठवणही प्रकर्षाने येते, तसं या परिसराचा विकास होण्यापूर्वी 20-25 वर्षांपूर्वीचं आंबेगाव आठवून ज्येष्ठांचे डोळे नैराश्याच्या आठवणीनं आक्रसतातही. डिंभे धरणाच्या पाण्यात गेलेल्या आंबेगावच्या खुणा आज पुसल्या गेल्या असतील, पण लोकांच्या मनातील दुष्काळी आंबेगाव अजूनही पुसलं गेलेलं नाही. सततचं अवर्षण, पाण्याचं दुर्भिक्ष्य, खचलेले शेतकरी, नैराश्याचं कायम सावट. कष्ट करण्याची तयारी होती, जिराईत शेती फुलवण्याची जिद्द होती, पण आधार हवा होता. त्या अडचणीच्या काळात अण्णासाहेब आवटे, दत्तात्रय वळसे पाटील, बीडी अण्णा काळे, टी.एस. दादा बोराडे अशा नेत्यांनी प्रयत्नांची शिकस्त केलेली होती. पण तो काळ वेगळा होता. आंबेगाव मतदारसंघाला हवा होता एक लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याची हिम्मत असलेला कार्यकर्ता. दिलीप वळसे पाटलांच्या रूपानं तो कार्यकर्ता सापडला. भीमाशंकराला घातलेलं गारहाणं त्यानं ऐकलेलं होतं. आंबेगाव तालुक्याचा परिसर सुजलाम सुफलाम होणं आता दूर नव्हतं. या तरुण कार्यकर्त्याचं बालपण निरगुडसरलाच गेलेलं असल्यानं त्याला परिसराची जाण होती. आंबेगावची परंपरा माहीत होती. लोकांशी सहज संवाद करण्याचं बाळकडू मिळालेलंच होतं. स्थानिक मंडळींची शेतीशी जुळलेली नाळ, जमिनीशी असलेलं नातं, कष्टाची तयारी हा तरुण जाणून होता. उपजीविकेसाठी हताशपणे मुंबई पुण्याकडे धाव घेणारा गावकरी तो ओळखून होता. मुंबईच्या रुईया कॉलेजातून डिग्री घेतलेला, मुंबई विद्यापीठाचा लॉ पदवीधर झालेला, पण गावाशी घट्ट नातं असण्यानं गावातल्या माणसाचं दुःख अडचण चटकन समजू शकणारा असा हा कार्यकर्ता होता दिलीप वळसे पाटील. 1990 पूर्वीचा आंबेगाव तालुका जर पाहिला तर आर्थिक अडचणीमधून जाणारा तालुका म्हणून या तालुक्याची ओळख होती. मी शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर पवार साहेबांच्या सहवासामध्ये गेलो. त्यांच्याबरोबर काम करत असताना अख्खा महाराष्ट्र पाहिला. पवारसाहेब 88ला मुख्यमंत्री झाले आणि मी तालुक्यामध्ये आलो. तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर आदिवासी आणि अन्य लोकांचे सगळे प्रश्न समजून घेतले. प्रश्नाचा अभ्यास केला. मुख्यमंत्र्यांचं कार्यालय पाठीशी होतं. एक एक प्रश्न जाऊन मांडत होतो. एक एक प्रश्न सुटत होता. जनतेच्या मनामध्ये विश्वास तयार होत होता. आणि म्हणूनच 1990 साली मला पक्षानं विधानसभेची उमेदवारी दिली आणि तुम्ही प्रचंड बहुमताने विजय केलात. सुदैवानं पवार साहेबांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलं आणि दिलीपरावांची दृष्टीच व्यापक झाली. आणखी काय हवं? प्रश्न माहीत होते, सोडवण्याची गरज होती. पवार साहेबांची साथ मिळाली. कार्यकर्त्यांचं जाळं वाढत गेलं आणि जनतेचा विश्वास, जुन्या जाणत्यांचं मार्गदर्शन यामुळं 1990च्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेनं निवडून दिलं. एका बाजूला विधानमंडळ कामकाजात सहभाग, तर दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघाचं चित्र बदलण्याचं नियोजन. सभागृहातील कामगिरीमुळं महाराष्ट्रभर प्रतिमा निर्माण झाली आणि मतदारसंघातील प्रश्नही मार्गी लागू लागले. आर्थिक स्तर बदलायचा तर शेतात पाणी हवं. शासनाच्या मदतीनं 20 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभे राहिले. डिंभे धरणाच्या कामानं गती घेतली. उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित झाल्या. कोरडवाहू जमीन बागायती होऊ लागली. शेती फुलू लागली. दूध धंदा वाढू लागला. साखर कारखान्यासाठी प्रस्ताव सादर झाला. आदिवासी तरुणांना जिल्हा परिषदेच्या रूपानं सत्तेत सहभाग मिळून त्यांचे प्रश्न मार्गी लागले. 1995 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन सेना भाजपाचं सरकार आल्यावरही विरोधी पक्षाचा तरुण आमदार म्हणून जबाबदारीचं ओझं दिलीपरावांनी समर्थपणे सांभाळलं. न डगमगता, सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडता अभ्यासू, संयमी, अचूक आघात करणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वानं 5 वर्ष गाजवली आणि दिलीप वळसे पाटलांना विधानमंडळातील कामगिरीबद्दल
उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार बहाल करण्यात आला. 1999च्या निवडणुका लागल्या. जनतेनं पुन्हा विजयी केलं. पण तालुक्यातील जनतेला आता नुसता आमदार नाही तर नामदार हवा होता. कारण पवार साहेबांचा तसा शब्द होता. केलेल्या कामांची नोंद पक्षश्रेष्ठींकडे होतीच आणि म्हणून पवार साहेबांनी थेट कॅबिनेट मंत्रीपद वळसे पाटलांच्या रूपानं आंबेगाव तालुक्याला बहाल केलं. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाची जबाबदारी आली. तालुक्यातच नाही तर राज्यात शिक्षणाचा विस्तार होत होता. आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याची छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील सामाजिक न्यायाचा वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन हे नेतृत्व झपाट्यानं कामाला लागलं. आता शेतीबरोबर शिक्षणाच्या माध्यमातूनही गोरगरिबांच्या घरात शिक्षणाचं नवीन स्वप्न पडू लागलं. त्यांची ख्याती हळूहळू महाराष्ट्रभर पसरू लागली. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणानं पार पाडित असताना राज्यातील विजेचा प्रश्न गंभीर झाला. मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी होता. भारनियमन वाढलेलं होतं. पुन्हा एकदा पवार साहेबांनी ऊर्जेची जबाबदारी टाकली. भारताच्या गरजेपेक्षा भारताची गरज अमेरिकेला जास्त वाटायला लागली. करार केला. पहिला फायदा महाराष्ट्राला मिळणार आहे. कोकणामध्ये जैतापूरला 10,000 मेगावॅटचा अणुऊर्जेचा प्रकल्प त्या ठिकाणी गेला. दिलीप वळसे पाटलांनी, सरकारने, अजित पवारांनी आम्ही काय नियोजन केलं ते नियोजन मी अनेक वेळा सांगितलेलं. मी तुम्हाला सांगितलं, वाटेल ते जरी झालं तर 2011-12 पर्यंत या राज्याला आम्ही विजेच्या प्रश्नामधून बाहेर काढणार आहे. आणि राज्यातल्या विजेच्या प्रश्नाचं राजकारण बाजूला सारून नवीन वीज निर्मिती, पायाभूत सुविधांची उभारणी, शेतकऱ्यांना विजेमधील सवलती या मिळू लागल्या. औद्योगिक क्षेत्रातही विश्वास तयार झाला. नवीन कारखानदारी राज्यात येऊ लागली. राज्य प्रगतीच्या दिशेनं चालू लागलं. तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखानाही कार्यान्वित झाला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू लागला. लहान शेतकऱ्यांनी पाण्याच्या हमीमुळे भाजीपाला, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यांच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीची घोडदौड पुढे चालू ठेवली. 2004ची लोकसभेची निवडणूक लागली. पहिल्यांदाच अपयश पदरी आलं. परंतु नाउमेद होऊन चालणार नव्हतं. झालेल्या चुकांची उजळणी केली. कार्यकर्ते नव्या जोमानं कामाला लागले. 2004च्या निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा वळसे पाटलांना 40,000च्या मताधिक्यानं विजयी केलं. पुन्हा एकदा तालुक्याला मंत्रिपदाची संधी मिळाली. पुन्हा एकदा वीज खात्याची जबाबदारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार, अनंत अडचणींना तोंड देऊन शांत आणि संयमीपणे पुढे जाण्याचं समाजकारण, यामुळे विश्वास वाढतच गेला. विकासाची भूक थांबलेली नव्हती. तालुक्यात शासकीय तंत्रनिकेतन सुरू झालं. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनानं मान्यता दिली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्र माध्यमिक शाळा केव्हाच उभी राहिली. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इंग्रजी माध्यमाची नालंदा स्कूल शैक्षणिक परिवर्तन घडवण्यासाठी जोमानं कार्यरत झाली. 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं. गोरगरिबांसाठी आरोग्याची सुविधा निर्माण झाली. ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झालं. शासनानं निर्णय घेतला आणि मनसर ग्रामीण रुग्णालयाला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला. निधी मंजूर झाला. उभारणी सुरू झाली. आता पुणे मुंबईला औषधोपचारासाठी जावं लागणार नाही. निरोगी आरोग्यासाठी क्रीडा संकुल उभं राहिलं. आदिवासी भागात आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न यशस्वी झाले. 5 आश्रमशाळांच्या इमारतीच्या बांधकामांना 25 कोटी रुपये मंजूर केले. साऱ्या कामात किरणताईंची समर्थ साथ आहे. मधल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं खरं, पण नेतृत्व खचलेलं नाही. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर
या परिसरावर शरद पवारांचं असलेलं प्रेम आणि कृपादृष्टी, याच्यातूनच या परिसरात झालेलं आर्थिक परिवर्तन यात कुठेही कसर राहिलेली नाही. पण इथंच थांबून चालणार नाही. परिसराला विकसित करताना राज्यालाही पुढे घेऊन जायचंय. विधानसभेच्या निवडणुकांना आपण सामोरे जातोय. दिलीपरावांच्या अनुभवी नेतृत्वाबद्दल आपल्या मनात शंकाच नाही. कारण उच्च तंत्र वैद्यकीय शिक्षण खातं असो, ऊर्जा विभाग असो, राज्यात जो विभाग अडचणीत येईल ती संकट, प्रश्न, आव्हान म्हणून दिलीपरावांनी स्वीकारली आहेत. निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प ही तर त्यांच्यातल्या चाणाक्ष, अनुभवसिद्ध मुरब्बी राजनीतीची खूणगाठच मानली जाईल. आजवर आपण पाहिलेली प्रखर सामाजिक बांधिलकी, निस्सीम सेवेचा वसा, अथक परिश्रम, सेवाभावी वृत्ती, जनकल्याणाची भावना, यामुळं दिलीपरावांनी मिळवलेली विश्वासार्हताच या निवडणुकीत त्यांना यशाकडे नेणार आहे. आपल्या पाठिंब्याच्या बळावरच ते पुन्हा एकदा निवडून येऊन आपल्या सेवेचा वसा पुढे चालवतील यात शंका नाही. जनतेसाठी काम कसं करावं याचं प्रशिक्षण आदरणीय पवार साहेबांच्या सहवासामध्ये मला मिळालं होतं. तालुक्यामध्ये काम करायला लागल्याच्या नंतर 4 वेळेला तुम्ही मला विधानसभेमध्ये पाठवलं. या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्याचं झालेलं आर्थिक सामाजिक परिवर्तन तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच माझी आग्रहाची विनंती आहे की आज तुमचा आमदार राज्याच्या पातळीवर एक महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. या पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला अशीच महत्त्वाची भूमिका बजवायची आहे. आणि त्याच्यासाठीच तुमचं सगळ्यांची साथ, सहकार्य आणि प्रेम मला हवं आहे. ते तुम्ही द्याल असा माझा विश्वास आहे. ते तुम्ही द्यावं अशी प्रार्थना आहे. माझा श्वास, माझा ध्यास, आंबेगावचा विकास.